जळगाव महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी आजपासून खऱ्या अर्थाने सुरू झाली असून उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होताच पहिल्याच दिवशी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली। उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघे 7 दिवस कालावधी असल्याने आज दिनांक 23 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जळगाव महानगरपालिकेमध्ये यावेळी इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करताना विविध दाखल्यांची आवश्यकता असून संभाव्य गर्दी लक्षात घेता उमेदवारांनी लवकर हालचाली सुरू केल्याचे चित्र आहे। दरम्यान अर्ज प्रक्रिया सुरू झाली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीत अद्याप जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही। दुसरीकडे महानगरपालिकेच्या परिसरात पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त लावल्याने परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे। उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली। जळगाव महानगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज या ठिकाणी आपण घेतले, काय सांगाल? आजपासून उमेदवारी अर्ज विक्रीची आणि स्वीकारण्याची पण सुरुवात झालेली आहे। दरवर्षीपेक्षा दर पंचवार्षिकला जी मुदत असते त्यापेक्षा यावर्षी कमी मुदत आहे असं सांगण्यात येत आहे। ते ऐन वेळेवर अर्जामध्ये कुठलीही त्रुटी राहायला नको आणि कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाली पाहिजे। अर्ज कुठल्याही परिस्थितीत फेटाळला जायला नको म्हणून आज पहिल्याच दिवशी अर्ज घेऊन तो अर्ज परिपूर्ण भरला जाईल कसा यासाठी मी आज पहिल्याच दिवशी अर्ज घेतलेला आहे। कुठल्या प्रभागातून या ठिकाणी उमेदवारी करतात? प्रभाग क्रमांक 15 मधून मी उमेदवारी करणार आहे। कसा प्रतिसाद आहे त्या ठिकाणी अर्ज घेण्यासाठी? अर्ज घेण्यासाठी चांगला प्रतिसाद आहे। आमच्या प्रभागातील इतर 2 उमेदवारही त्या ठिकाणी अर्ज घेण्यासाठी आलेले होते। गेल्या अनेक वर्षानंतर जळगाव महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे। कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार? विकासाचे बहुतांश सर्वच मुद्दे, बहुतांश नागरिक सुविधा नागरिकांना मिळालेल्या नाही आहे। काही ठिकाणी कामं झालेली आहे पण ती सुमार दर्जाची झालेली आहे। त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे भुयारी गटार योजनेचे काम आहे। एकंदर सर्व नियोजन व्यवस्थित करण्यात आलेले नाही, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेले आहे। काही ठिकाणी नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे, अस्वच्छता आहे। या सर्व गोष्टींचा निश्चितच मतदानात परिणाम होणार आहे। नाव सांगा आपलं? अमोल शोककोल्हे। नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येत आहे, उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आला, काय सांगा? मी डॉक्टर स्वप्नाजा प्रशांत मोरे, मी प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढवत आहे। काय मुद्दे घेऊन ही निवडणूक लढता आहे? काय मुद्दे घेतले म्हणजे मला प्रभागातील समस्या माहितीच आहे। म्हणजे स्पेशली महिलांचं मी नेतृत्व करू शकते आणि स्वच्छता, रस्ते, गटारी, विजेच्या सोयी। माझा प्रभाग हा दारिद्र्य रेषेखालील लोकांचा रहिवास असल्यामुळे तर त्यांना मी हे प्रमोट करण्याचा प्रयत्न करते। खरं तर उच्च शिक्षित आहात आपण, राजकारणात येत आहेत, काय नेमकी मागे भावना राजकारणात काय आहे? माझं शिक्षण BHMS, LLB, LLM, डिप्लोमा इन सायबर लॉ, डिप्लोमा इन लेबर लॉ एवढं माझं शिक्षण झालेलं आहे। तर या शिक्षणाचा उपयोग मी नक्कीच राजकारणात करेल, म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून मी त्याचा उपयोग करून घेईल। ताई, या ठिकाणी आज तुम्ही उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे का? हो सर। कसा प्रतिसाद आहे आपल्या प्रभागामधून या ठिकाणी? खूपच उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि आम्हाला म्हणजे आम्ही पूर्ण तयारीशी आलेलो होतो, तर आम्ही पण पहिला नंबरचा अर्ज घेतलेला आहे आणि म्हणजे नागरिकांचाही तिथे खूपच छान प्रतिसाद होता। उच्च शिक्षणाचा मी आज पहिला नंबरचा अर्ज यासाठी घेतलेला आहे की आपला कालावधी हा खूपच कमी प्रमाणात आहे। 30 तारखेला आपल्याला तो फॉर्म सबमिट करायचा आहे, तर मग त्याच्यामध्ये काही अशा त्रुटी निघायला नको, तर त्यामुळे मी लवकर अर्ज घेतलेला आहे। डॉक्टर स्वप्नाजा प्रशांत मोरे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी, अर्ज खरेदी करण्यासाठी आपण आलात। आजपासून जळगाव महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे, अर्ज खरेदी केलाय, काय सांगा? मी माझ्या वार्ड नंबर 2 मधून आम्ही 4 लोकांनी अर्ज घेतलेला आहे आज शिवसेना शिंदे गटातर्फे। कसा प्रतिसाद होता अर्ज घेण्यासाठी या ठिकाणी? एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आमच्या नाही म्हटल्या तरी बी जो प्रभाग आहे तो एकदम चांगल्या पद्धतीचा आहे। आमच्या 4 शिवसेना शिंदे गटाच्या शेतात तिथून निवडून येतील। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर निवडणूक लढवता? मी सेवा हाच माझा धर्म आहे। समाजकारण हे मी लहानपणापासून समाजकारणच करत आलो आहे। राजकारणात हा माझा भाग नव्हता। मी फर्स्ट टाईम इलेक्शन लढतो आहे आणि समाजकारणाचा मुद्दा हा माझा सर्वात मोठा बेनिफिट आहे, त्याच्यावर मी विजय निवडून घेईल। कोणत्या समस्या घेऊन नेमकं लोकांच्या समस्या ह्या लोकांना माहिती आहे, कमी पुऱ्या करणार आहे।
त्यांनी समस्या सांगावं, त्याचं निवारण करणारा संतोष पाटील आहे. हे जळगाव शहराच्या लोकांना सर्वांना माहिती आहे. केव्हा ही हाक द्या, आम्ही तयार आहोत. जळगाव जिल्हा हा बालेकिल्ला शिवसेनेचा होता आणि शिवसेनेचाच राहील. विरोधकांना काय आव्हान राहील नेमकं? विरोधकांना एकच आव्हान, आले ना लढून घेऊ, मग काय. हो, जर विचार केला तर सध्या महायुती होणार आहे की सोबळाचा नारा दिलाय तुम्ही? हा, मी आता महायुतीचे प्रयत्न आहे, झाली व्यवस्थित तर ठीक आहे. कोणाला जर अंगार आला असेल का बुवा आम्हाला असंच पाहिजे तसंच पाहिजे, युती नाही झाली, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल, दिसून जाईल. विचार केला तर या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ राहिलेला आहे. आगामी काळात काय चित्र असू शकतं, काय वाटतं आपल्याला? मोठा भाऊ राहिलेला आहे जिल्ह्यात. शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभारलेला आहे जिल्ह्यामध्ये. सर्वात मोठा पक्ष जिल्ह्यात शिवसेनेचा आहे. जिथे युती झाली नाही तिथे शिवसेनेचे संपूर्ण नगराध्यक्ष निवडून आलेले आणि युतीमध्ये बाकी इतर निवडून आलेले. आम्ही दगा भटका कुठेच केलेला नाही. आमच्या आमदारांनी बी दंड ठोकतला होता, दोन्ही सीटा काढल्या. चंदू पाटलांनी बी चंदूंनी बी दंड ठोकला, तिथेही मुक्ताईनगरला आलो आहे. चोपड्यालाही ते आम्ही सेपरेट लढलो, तिथे आमच्या बलबुतीवर आम्ही स्वतः निवडून आलेलो आहे. सोबळावर आता सोबळावर लढणारे आमचे नेते सांगतील आदरणीय गुलाबरावजी पाटील, चंदू अण्णासाहेब सोनवणे, किशोरप्पा आहेत, चंदू पाटील आहेत आमदार आमचे. दादा, भारतीय जनता पार्टीमध्ये खूप मोठी या ठिकाणी इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे. मात्र या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देणं हे उचित ठरतं की नाही ठरत? मात्र जर विचार केला तर नाही युती झाली तर शिवसेना शिंदे गटाची भूमिका काय राहणार? शिंदे गटाची युती नाही झाली तर 75 जागांची आमची तयारी आहे आणि सक्षम आहोत. शिवसेनेचा महापौर शिवसेनेचाच होईल इतकं ठाम मत आहे मी सांगू शकतो तुम्हाला.